प्रभूच्या वचनाकडे आपण येऊया. रोम करसपत्र याचा 16वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून काही वचनं आपण वाचूया. रोम करसपत्र 16वा अध्याय पहिल्या काही वचनापासून. तर किंक्रियातील मंडळीची सेविका आमची बहीण फिबी हिची मी तुम्हाला शिफारस करतो, अशासाठी की तुम्ही पवित्र जनास योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्यात तिला सहाय्य करावे, कारण ती स्वतः पुष्कळ जनास व मलाही सहाय्य करणारे असे झाले आहे. ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क अक्विला यांना सलाम सांगा. त्यांनी माझ्या जीवाकरता आपला जीव धोक्यात घातला. त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे, तर परराष्ट्रांचे सर्व मंडळीही मानतात. जी मंडळी सापडलं तुला वाच 5व्या वचनापासून वाच. जी मंडळी त्यांच्या घरी आहे तिलाही सलाम सांगा. माझा प्रिय अपन्नत याला सलाम सांगा. तो ख्रिस्तासाठी आशिया देशाचे प्रथम फळ आहे. मरियस सलाम सांगा. तिने तुम्हासाठी फार श्रम केले आहेत. माझे नातलग व सोबतीचे बंदिवान आंद्रोनी व युनिया यांस सलाम सांगा. ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्या प्रभूचे ख्रिस्तामध्ये होते. प्रभूमध्ये माझा प्रिय अप्रिय याला सलाम सांगा. ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्त्राफू यांस सलाम सांगा. ख्रिस्तामध्ये पटलेला अपिलेस याला सलाम सांगा. अरिस्तबुलच्या घरातील माणसास सलाम सांगा. माझा नातलग हेरोदियोन याला सलाम सांगा. नार्किसाच्या घरातील माणसे प्रभूमध्ये आहेत, त्यास सलाम सांगा. प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुफेना व त्रुफोसा यास सलाम सांगा. प्रिय परसिस हिला सलाम सांगा. तिने प्रभूमध्ये फार श्रम केले. प्रभूमध्ये निवडलेला रूप याला आणि मला माझे समान अशी जी त्याची आई तिलाही सलाम सांगा. असून की फ्लगोन, हर्मेस, पत्रबास, हरबास यांबरोबर जे भाऊ आहेत. देवापासून वचन आशीर्वादित करो. प्रभू येशूच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व का असो. प्रभूची स्तुती असो की आज त्याच्या दयेने कृपेने त्याच्या उपासना करण्यासाठी, प्रभुवार देवबापामध्ये साजरा करण्यासाठी आम्ही देवबापाने आम्हाला संधी दिली, त्याबद्दल प्रभूची स्तुती असो. रोमकराच्या पत्रामध्ये 16वा शेवटच्या अध्यायामध्ये संत पाऊल इथल्या मंडळीला पत्र लिहिताना हा जो शेवटचा अध्याय आहे 16वा, त्यामध्ये ज्या ज्या लोकांनी देवाची सेवा केली, कष्ट घेतले, श्रम घेतले, त्या लोकांची नावं घेऊन त्यांनी काय काय केलं हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, नवरा बायको आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कॅटेगरीतले, म्हणजे ठराविकच लोक नसतील तर सगळे लोक देवाची सेवा करतात. काय काय त्या करायचं आहेत याबद्दल देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. की फिबी आहे, पहिल्यांदा तिचं म्हटलं आहे, आमची बहीण फिबी हिची मी तुम्हाला शिफारस करतो की यासाठी की तुम्ही पवित्र जनास योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा. म्हणजे फिबीबद्दल सांगितले. त्यानंतर तिसरा वचन आहे, त्याच्यामध्ये प्रिस्किला आणि अक्विला या नवरा बायकोंच्याबद्दल सांगितलेलं आहे की त्यांनी काय केलं, माझे जीवाकरता म्हणजे संत पावलाच्या जीवाकरता आपला जीव धोक्यात घातला. म्हणजे मंडळी काय असते, एकमेकांच्या विचाराशी सुखदुःखाशी इतकी जोडलेली असते की त्यांनी आपला जीव धोक्यात घातला का, तर देवाच्या सेवकाचा जीव वाचावा यासाठी. तर त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांच्यावर केवळ मीच नाही तर परराष्ट्रातल्या सर्व मंडळीही सलाम सांगतात असं म्हटलेलं आहे. त्यानंतर जी मंडळी
त्यांच्या घरी जमत असते, तिला मंडळीला सलाम सांगा. आता ही मंडळी जी आहे, या मंडळीबद्दल पवित्रशास्त्र खूप आम्हाला सांगतो. तर हा विश्वासणाऱ्यांचा समुदाय किंवा लोक हे प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे उद्धारलेले आणि प्रिय असलेले लोक देवाच्या प्रभुत्वाखाली त्याच्या नावासाठी एकत्र येऊन देवाचा गौरव करतात. कारण हीच मंडळी जिला घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त नंतर येणार आहे, शेवटच्या काळामध्ये किंवा पुन्हा जेव्हा येईल त्यावेळेस जिला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. म्हणून या ठिकाणी तुमचे देवामध्ये तुम्ही जे काही प्रभूची सेवा करता, जे काही गौरव करता, हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नंतर पुढं बरेच लोक आहेत. मरिया आहे, तिनं तुमच्यासाठी फार श्रम केले. माझे नातेवाईक अंद्रोनिक, युनिया यांच्याबद्दल सांगितले. ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत. प्रेषित म्हणजे देवाला पाठवलेले सेवक. नामांकित कधी होतात? जेव्हा तुम्ही देवासाठी खूप कष्ट करता, खूप सेवा करता, खूप आपलं स्वतःचं तन मन धन झोकून करता, त्यावेळेस ते नावावर रूपावर येतात. संत पाऊल एवढा का प्रसिद्ध आहे? कारण जे कष्ट, जे काम, जी सेवा त्यानं केली ती सगळ्या जगाला पाहिली आणि देवाच्या गौरवाला त्याच्या पसंतीस उतरली आणि म्हणून त्याचं लिखाण देवाचं वचन म्हणून आपण वाचतो. त्यानंतर बरेच लोक आहेत की अंद्रोनिक आहे, युनिया आहे, त्यानंतर अप्लियांत आहे, नंतर स्ताको आहे, अरिस्तोबुल आहे, पर्सिस आहे. या सगळ्यांनी प्रभूमध्ये श्रम केलेले आहेत. त्रुफासाला सलाम सांगा, पर्सिसला सलाम सांगा. तिने प्रभूमध्ये फार श्रम केले. प्रभू आता हा जो तिसऱ्या वर्षामध्ये नवरा बायको आहेत, प्रिस्किला अक्विला, हे पण देवाचं वचन खूप आवेशानं आणि खूप मानकपणापासून सांगत होते. आणि काही वेळेला ते पावलांना त्यांची संगती सेवा केली. ते काही वेळेला पावलाला मार्गदर्शन करायचे. म्हणजे इतकं देवामध्ये वचनामध्ये वाढलेले लोक होते, मंडळी होती. आणि या सगळ्या लोकांच्या नावात देण्यामागचं एकच कारण आहे की त्यांनी प्रभूमध्ये फार श्रम घेतले, कष्ट घेतले. देवाचं वचन सांगण्यासाठी, लोकांची सेवा करण्यासाठी, ख्रिस्ताची स्वार्थ इतरांनापर्यंत पोहोचण्यासाठी, आपल्या प्रीतीनं, आपल्या जीवनाच्याद्वारे आणि एकमेकांचं प्रेमापोटी, आदरापोटी, त्यांच्याबद्दलच्या असलेल्या हास्यपोटी या सगळ्यांनीची सेवा केलेली आहे. त्यानंतर आणखी हेरोदियन आहे, त्याला सलाम सांगा. नार्किसला सलाम सांगा. त्याच्या घरातील ही माणसे प्रभूमध्ये त्यांना सलाम सांगा. प्रभूमध्ये श्रम करणारा त्रुफैना, त्रुफासा, त्याचप्रमाणे त्यानंतर असुक्रित, फ्लोगोन, हर्मेस, पत्रबास, हर्मास यांना सलाम सांगा. जे त्यांचे भाऊ त्यांनाच सलाम सांगा. फिल्लग, युलिया, नोरिया व त्याची बहीण ऑलिंपास व त्यांना आणि जे पवित्र जन आहेत त्या सर्वांना सलाम सांगा. या सगळ्यांची नावं दिलेली आहेत. त्याच्याबरोबर आणखी एक वैशिष्ट्य या शास्त्र विभागाचं हे आहे की त्यावेळेला मंडळांची चर्चेस आणि मंदिरं बांधलेली नव्हती. जे मंदिर बांधलेलं होतं ते 70 साली येरुशलेममधलं जे होतं ते तोडलं गेलं, पाडलं गेलं. निरोच्या काळामध्ये जो छळ झाला मंदिरचा, त्यावर मंदिर येरुशलेमचं एक मोठं मंदिर होतं जे सगळ्यांचं यहुदी लोकांसाठी खूप पवित्र असं होतं, ते पाडलं होतं. लोकांना रोमच्या राजाच्या दहशतीमुळं लोकांना मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करता येत होती आणि त्यामुळं लोक घराघरामध्ये प्रार्थना करत होते. आज देखील आम्हाला ती स्थिती आहे. कोरोनामुळं आम्हाला एकत्र येता येत नाही. छळ आता नसला तरी पण या कारणामुळं काय होईल, आम्ही वेगळे आहोत, घरामध्ये बसून प्रार्थना करतो. इथं देखील लोक काय करत होते, आपापल्या घरामध्ये 5-10 जे काय लोक असतील आजूबाजूला, ते एकत्र येऊन देवाची उपासना करत होते, भक्ती करत होते, सेवा करत होते. सेवाभाव हा ख्रिस्ती जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. CNI, चर्च ऑफ नॉर्थ इंडिया, ही जी मोठी मंडळी पूर्ण महाराष्ट्रापासून ते वरती दिल्लीपर्यंत, काश्मीरपर्यंत जी संस्था आहे, मंडळी आहे, त्या CNIचं जे ब्रीद वाक्य आहे त्याच्यामध्ये युनिटी, ऐक्य, सर्व्हिस, सेवा, हे 2 मुद्दे आहेत. आणि अजून तिसरा एक मुद्दा काय आहे का? साक्ष. म्हणजे युनिटी म्हणजे ऐक्य, मंडळीमध्ये ऐक्य असलं पाहिजे, त्यानंतर ते सेवा केली पाहिजे आणि ख्रिस्ताविषयीची साक्ष दिली पाहिजे. या 3 गोष्टीवर आधारित ती मंडळी आहे. जे पुण्यामध्ये भरपूर त्यांच्या मंडळ्या आहेत, उत्तर भारतामध्ये पुष्कळ ठिकाणी आहेत, सगळीकडे. सांगायचं की
आमच्या ख्रिस्ताला आम्ही अनुसरतो, ख्रिस्ताला आम्ही त्याला फॉलो करतो किंवा त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्याचं वैशिष्ट्य काय महत्त्वपूर्ण की आम्ही त्याची सेवा करतो. कुठल्याही प्रकारे तुम्ही करा, तुम्ही दवाखान्यामध्ये करता, सफाई कामगार म्हणून तुम्ही म्युन्सिपाल्टीमध्ये काम करता, नगरपालिकेमध्ये काम करता किंवा कुठेही ज्या ज्या ठिकाणी तुमचा लोकांशी संबंध येतो आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांना सेवा उपलब्ध करून देता, त्यावेळेला देवाला ती मान्य होते. चर्चमध्ये आहे, चर्चच्या बाहेर जाऊन तुम्ही सेवा करू शकता. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की सेवा हा ख्रिस्ती जीवनाचा खूप महत्त्वाचा अंग आणि भाग आहे की जो आम्ही कधी विसरता कामा आहे. आता रविवारी ज्या वेळेला आपण भक्तीसाठी चर्चमध्ये जातो त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये चर्च सर्व्हिस. चर्च सर्व्हिस म्हणजे चर्चमध्ये मंडळीमध्ये जाऊन केलेली सेवा. या सर्व्हिसचा अर्थ काय आहे? सर्व्हिसचा अर्थ सेवा. दुसरा अर्थ की उपासना. देवाची उपासना करण्यासाठी मी चर्चमध्ये जातो, पण सेवा काय? प्रभूची आम्ही सेवा करतो. जेव्हा प्रभूची सेवा करतो त्यावेळी पर्यायानं आम्ही लोकांची देखील सेवा करत असतो. आणि मग आम्ही कशाप्रकारे सेवा करायची याचं उदाहरण देखील प्रभूनं आम्हाला जाणून दिलं. शेवटचं भोजन करण्याच्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि टावेलनं त्यांचे पाय पुसले. प्रभू असून, खुद्द देव असून देखील त्यानं एवढा नम्र झाला आणि देवानं त्यांची शिष्यांची सेवा केली. म्हणजे सेवेचं उदाहरण, उत्तम उदाहरण येशू ख्रिस्ताचं काय असू शकतं? ती आम्हाला करायची आहे. जर आम्ही प्रभूची सेवा करतो, प्रेम करतो, तर आम्ही त्याची सेवा केली पाहिजे. आणि जे जे आम्हाला करणं शक्य आहे ते आम्ही केलं पाहिजे. मग त्याच्या शुभवर्तमानामध्ये त्याबद्दल सांगितलेलं की आम्ही कशा प्रकारे सेवा केली पाहिजे. बऱ्याच लोकांना माहीत आहे की काल माझी आई प्रभूकडे गेली. 81 वर्षाचं आयुष्य ती या पृथ्वीवर जगली आणि प्रभूनं काल तिला बोलावलं. चांगल्या प्रकारचं देवबापानं मरण तिला दिलं आणि ती मेलेली नाही, तर ती प्रभूमध्ये झोपलेली आहे. आणि शेवटच्या काळी आम्ही जेव्हा जाऊ त्यावेळेला आमच्या आईची, आमच्या प्रियजनांची आम्हाला भेट होणार आहे. आणि त्यामुळं देवाचं वचन सांगतं, संत पाऊल म्हणतो त्याप्रमाणे आम्ही शोक करत नाही, आम्ही दुःख करत नाही, कारण का आम्हाला आशा आहे, महान आशा आहे. आणि आमच्या आईचं सगळे बोलत होते आणि सगळ्या लोकांना ज्यांच्या संपर्कात आली, सांगवी भागामध्ये अशा घरोघरी जाऊन तिनं स्वार्थ सांगितले, कार्य केलं, पाहुणचार केला, लोक जे घरी येतील त्यांना द्यायचं, चहा पाणी करायचं किंवा खाऊ घालायचं, आणि तिची आवडता गोष्ट होती. आणि अशा प्रकारची ती देवाची महान सेविका माझी आई या नात्यानं मला तिचा खूप अभिमान आहे की तिनं इतकी सुंदर प्रकारे प्रभूची सेवा केली. गेली 60-62 वर्ष ती सेवा करत आहे. मला जसं आठवतं तेव्हापासून, कारण त्याच्या अगोदर मी लहान होतो, काही मला कळत पण नव्हतं. परंतु माझे आईवडील बायबल कॉलेजमध्ये जुन्नरला ट्रेनिंगला गेले, त्यानंतर त्याच्या अगोदर पण माझे वडील सेवा करायचे. माझ्या आईचं बॅकग्राऊंड, तिचे वडील मास्तर होते, परंतु खूप देवामध्ये होते, आई देवामध्ये होते. त्यांचं लहानपणापासूनचं संगोपन, ते प्रार्थना, देवाचं वचन वाचणं आणि चांगले संस्कार त्यांच्यावरती माझ्या आईच्या आईवडिलांनी केलेले आहेत. आणि त्यावर तिच्या अंगी पण तेच गुण होते. सेवा करणं, इतरांना मदत करणं, इतरांची विचारपूस करणं, देखभाल करणं, सेवा करणं, हे तिच्या आवडत्या गोष्टी होत्या. आणि परवाच्या दिवशी कालच्या पहाटे ती ज्यावेळेला प्रभूकडे गेली, त्याच्या अगोदर 2 दिवस ती सातत्यानं, 2 नाही 4 दिवस सातत्यानं तिच्या मुखातून फक्त देवाची स्तुती येत होती, प्रार्थना येत होती, स्तोत्र तिच्या मुखातून येत होती. दुसरं काही ती बनत होती. दुखत असेल पोटात वगैरे पण त्यावर ती कणत होती, पण मुखातून मात्र देवाचं गौरव होत होतं, देवाची स्तुती येत होती. आणि ती देवाकडे प्रार्थना करत होती, कारण तिला कळत असेल की आपलं शेवट जवळ आलेलं आहे. म्हणजे सेवा करणं. आणि हे कधी आम्ही करतो?
जेव्हा खूप मी एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो त्यावेळी त्याची मी सेवा करतो. माझ्या आईला देवाची इतकं ते प्रेम करत होती, तिच्या घरामध्ये बायबल तिला तोंड पाडत होतं, एवढंच नाही तर ते सांगायची. कित्येक लोकांना माहिती आहे की ते रस्त्यावरती कोणी समोर आलं तर त्याला येशूची स्वार्थ सांगत होती. गावामधले नगरसेवक असो, गावातले लोक असो, शेजारपास कोणी असो, प्रत्येकाला ज्यावेळेला पूर्वी एसटीने जर प्रवास करायला लागले गावाला झाले तर शेजारी बसलेल्या माणसांना पण ती स्वार्थ सांगत होती. अशी एक देखील संधी ती सोडत नव्हती की ज्या वेळेला तिला स्वार्थ सांगायची स्थान आलं आणि तिनं सांगितलं नाही असं कधी झालं नाही. तर सांगायचं परत ही सेवा म्हणून दृष्टिकोन माझ्या आईनं केलेलं आहे आणि माझ्या वडिलांनी दोघांनी केलेलं आहे आणि सेवा केलेली आहे. आणि म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दलचा खूप सार्थ यथार्थ अभिमान आहे. माझ्या आईची सेवा प्रभूला मान्य आहे, 100% मला खात्री आहे. जे आणखी या ठिकाणी देवाशासनातलं आपण बघूया की आज बऱ्याच वेळा आमच्या मनामध्ये प्रश्न भेडसावतो की आम्ही आमचे प्रियजन आहेत जे देवामध्ये आहेत, देवाची सेवा करतात, आमचे जे प्रियजन आहेत ते देवामध्ये नाहीत, देवाची सेवा करत नाहीत. तर या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एक कॉमन गोष्ट आहे की ज्याचं सगळ्यांना दुःख आहे किंवा ज्यांना प्रश्न पडतो, आणि तो काय आहे की मरण. आणि ही मरणाची संकल्पना ही कुणालाही खूप प्रिय असं वाटत नाही. खूप आवडीनं आता मरणाला सामोरं जातो आहे आणि मला काय आता प्रॉब्लेम नाही असं पण म्हणत नाही. फार क्वचित लोक म्हणतात की बाबा मेलो तर मेलो वगैरे. पण काही लोक जे आत्महत्या करणार आहेत त्यांच्या सोडलं तर बाकी प्रत्येकाला मरणाचं भय वाटतं. आणि परंतु या मरणाबद्दल संत पाऊल काय म्हणतो ते आपण दुसऱ्या शास्त्र भागात बघूया. कोरिन्थियरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि 50व्या वचनापासून काय म्हटलंय बघा. कोरिन्थियरास पहिले पत्र 15वा अध्याय आणि 50 पासून पुढं. बंधुजनो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हास एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात, निमिषात, शेवटला करणा वाजेल तेव्हा. कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपर्यंत परिधान करावे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे. मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व आढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिक तत्पर असा. सुंदर असे वचन आहेत. आणि बरेच वेळेला आपण ही वचनं कब्रस्थानामध्ये एखाद्या वेळेला आम्ही गेलो किंवा आपल्या प्रियजनांच्या बाबतीत गेलो त्यावर हे वचनं वाचले जातात, जेणेकरून देवाचं पवित्र शास्त्र मरणाचं सत्य काय आहे, मरणाचा अर्थ काय आहे हे आम्हाला सांगतो. कारण आम्ही मरणाला का भ्यावं? कारण देवासाठी जो जन्माला आला तो मरणारच एक दिवस. परंतु जर तुम्ही आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत तर आम्हाला भीती बाळगण्याचं कारण आहे. तर आम्ही जरी मेलो तरी पण आम्ही आमच्या प्रभूबरोबर जेव्हा तो आम्हाला वैभवानं घेऊन जाईल तेव्हा आम्ही युगाने त्याच्याबरोबर राज्य करणार आहोत. त्याच्या संख्या आमची सहभागिता असणार आहे. किती मोठा आशीर्वाद आहे. आता या मरणाबद्दल काय म्हटलं की सगळ्यात भयप्रद काय आहे तर मरण आहे. आणि हे मरण टाळण्यासाठी मी किती प्रयत्न करतो. डॉक्टरकडे जा, ॲडमिट व्हा. या कोरोनानं आता करोडच्या वरती पेशंट झाले जगभरामध्ये. आपल्या लाखोमध्ये आपल्या देशामध्ये पेशंट झालेले आहेत. आणि त्यासाठी संशोधन चाललेलं आहे, लस तयार करायसाठी चाललेलं आहे. का तर लोकांना त्याच्यावरती इलाज सापडावा. त्या करोनामुळं आम्हाला मरावं लागू नये यासाठी जगभरामध्ये प्रयत्न चाललेले आहेत.
या मरणाचं काय, तर मरणाचं मूळ या ठिकाणी संत पाऊल सांगतो. आणि ते काय आहे की मरणाची नांगी पाप. मरणाची नांगी पाप म्हणजे काय, नांगी कोणाला असते, विंचवाला. आणि विंचू जेव्हा डंस मारतो त्यावेळेस त्याचं विष शरीरामध्ये पडते. आणि पाप काय आहे, तर त्या पापामुळं मरण आहे. तर याच या नाही रोमच्या पत्रामध्ये संत म्हणतो की पापाचे वेतन मरण आहे. जर आम्ही पाप करतो तर आम्ही मरणार आहोत. आता तुम्ही काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आम्ही पाप समजा जरी चुकून आम्ही काहीच करत नसलो, पाप अजिबात करत नाही, तरी पण आम्ही मरणार आहे. जे पाप करतात ते देखील मरणार आहेत. मग उपयोग काय? फरक हा आहे की आम्ही ख्रिस्तामध्ये असल्यामुळं आम्हाला आशा आहे. आम्ही शरीरानं जरी आम्ही मेलो तर आत्म्यानं आम्ही जिवंत असणार आहे आणि अनंतकाळच्या जीवनामध्ये आम्ही जाणार आहोत. परंतु जे लोक शरीरानं मरतात परंतु जे देवामध्ये नाहीत ते त्यांचं ठिकाण हे नरक आहे. त्यांना खाली जावं लागणार आहे. जे विश्वासणारे आहेत, देवामध्ये आहेत, प्रभूमध्ये आहेत, त्यांना वर स्वर्गात जाणार आहे. आणि हे कशामुळे आलं? पाप कुठून आलं? पाप त्यांना मरण हे काय म्हटलं तर मरणाची नांगी पाप. आणि ते कुठून आलं? पापाचे फळ नियमशास्त्र. पाप आदामानं हवेनं केलं आहे ना, आपल्याला सगळ्यांना माहिती ती उत्पत्तीतली गोष्ट. मग त्या हवेनं फळ खाल्लं, मग नवऱ्याला दिलं, मग त्यातून पाप जगात आलं. पण मी पाप करतो हे देवानं सांगितलं दुसऱ्या अध्यायामध्ये तिसऱ्या उत्पत्तीच्या अध्यायामध्ये सांगितलं. परंतु या पापाची आम्हाला जाणीव कधी होणार? ते लोक कधी त्यांना कळणार तुम्ही पाप करतोय, मी चूक करतोय? ज्या वेळेला परमेश्वरानं इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं आणि रानातून त्यांना 40 वर्ष प्रवास करत त्यांना कनान देशामध्ये नेलं, त्या दरम्यान परमेश्वरानं मोशेला नियमशास्त्र दिलं. इथं काय म्हटले की पापाचे बळ नियमशास्त्र आहे. म्हणजे पाप आम्ही का करतो, आम्हाला कसं कळतं पाप मी करतोय? कारण नियमशास्त्रामध्ये सांगितलं की हे करा, हे करू नका. जे करू नका असं देवानं सांगितले ते जर आम्ही करतो तर आम्ही पाप करतो. म्हणजे पापाचं बळ काय आहे? नियमशास्त्र. म्हणजे नियमशास्त्र आम्हाला दिशा दाखवतो. आता रस्त्यावरती ज्यावेळेला गाडी आम्ही चालवतो त्यावेळेस सिग्नल असतं, तिथं मार्क असते, साईन असते, पुढं जाऊ नका, रस्ता बंद आहे, इकडं बाण दाखवला तर उजवीकडे वळा, डावीकडे वळा, हे सांगितलं जातं. म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुम्ही तो नियम जर पाळला नाही तर त्याचा तर तुम्ही नियम मोडला आहे. नियम मोडला का पाळला हे कशावर कळतं? तर त्या नियमामुळं, ते नियम आम्ही वाचल्यामुळे आम्हाला कळतं. तसं परमेश्वरानं त्याच्या वचनांच्याद्वारे आम्हाला सांगितलं की आम्ही काय करावं आणि काय करू नये. जर आम्ही ते करत राहतो तर काय होते, ते पाप वृद्धी व्हायला वाढ होते. आणि आम्ही तरी पण माणूस घाबरत नाही, तरी पण माणूस भीत नाही. का होतं असं होते? कारण येशू ख्रिस्ताला अजून यायचं होतं. कारण हे पाप समूळ नष्ट करण्यासाठी त्याला आपला प्राण वरच स्तंभावरती द्यायचं त्याला त्यानं सांगितलं होतं. आणि तो काळ येईपर्यंत माणूस पाप करत राहिला. आज देखील तो पाप करतोय. मग येशू ख्रिस्त आला आहे तरी पण मनुष्य पाप करतो. त्याला येशू ख्रिस्त समजला आहे, विश्वास ठेवतात तरी पण तो पाप करतोय. मग अगोदर पण लोक पाप करतोय, त्यांना शासन देवर देतं. नियमशास्त्र हे तुम्हाला मला सांगतं का करणे, पण आपल्या देशामध्ये नियम मोडणारे किती लोक असतात? ज्याच्या नो एंट्री असेल तिथे नेमकं तिथून जाणार. त्यांना माहिती इथं बोर्ड दिसतात नो एंट्री, पण तिकडून का जातात? कारण माणसामध्ये उपजत ती वृत्ती निर्माण झाली की जे नियम आहे ते मी तोडणार. अरे काय दिवसापूर्वी आता मी ऐकलं कोणाच्या तोडणार तरी की नियम कशासाठी दिलेत? तोडायसाठी दिलेत. म्हणजे एका राजकीय पुढाऱ्यांना म्हटलं की नियम तोडायसाठी. मग आम्ही पाऊल म्हणतो रोमच्या मंडळीला की देवाची कृपा आमच्यावर वाढावी म्हणून आम्ही पाप करत राहावं काय? असं न हो, जो मी एकदा पापाला मिळालो आहे त्या परत मी पुन्हा पाप कसं करावं? हे मरणाचं महत्त्व, मरणाचा अर्थ आणि त्याचं गांभीर्य आम्हाला कळावं याच्यासाठी संत पाऊल लिहितो की मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे, परंतु जो देव आपल्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असते. परंतु आता हे जय कसा मिळालेला आहे आम्हाला? त्याच्या वरच्या वचनामध्ये काय म्हटलं आहे की
8व्या 54व्या वचनामध्ये दुसरा भाग, मरण विजयात गिळलं गेले, असं जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं मरणावरती विजय मिळवलेला आहे, पापावरती विजय मिळालेला आहे आणि आम्ही विजयी आहोत, ख्रिस्तामध्ये विजयी आहोत. कारण का म्हणून तो प्रश्न विचारतो, अरे मरण तुझा विजय कुठे आहे, तू पराभूत आहे, ऑलरेडी तुझा पराभव झालेला आहे. अशी येशू ख्रिस्तानं ऑलरेडी तुझा पराभव केलेला आहे 2000 वर्षापूर्वी. आता तुझं आमच्यावर काही चालू शकतो. म्हणून आम्हाला मरणाची भीती नाही. म्हणून मागं पण मी एका संदेशामध्ये सांगितलं होतं की संत पावलाला मरणाचं भय वाटत नाही. तो काय म्हणत होता, त्या वचनाचं काय म्हणत होतो की मी या देहात असलो आणि या देहात नसलो, जरी मी इथं पृथ्वीवर असलो किंवा वर सर्वात गेलो तरी पण मला आनंद आहे. इथं असलं तरी आनंद आहे, तिथं असलं तर इथं असलं तर यासाठी की मला अधिक देवाची सेवा करता येईल. तिथं गेलो तर मला प्रभूबरोबरची सहभागता मिळेल. मी देवाबरोबर मी रात्रंदिवस याच्या संख्येत राहील. तिथं मला आनंद आहे, इथं देखील मला आनंद आहे, कारण मी देवाची सेवा करतो, देवासाठी श्रम करतो. असा दृष्टिकोन किती ख्रिस्ती विश्वासार्हांना आहे. किती ख्रिस्ती लोक याच्यावर खूप भर देतात, त्याच्यावर जोर देतात. खूप महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही आणि मी देवामध्ये राहत नाही, वचनामध्ये राहत नाही, विश्वासात पक्के नाही, ख्रिस्तावर आम्ही प्रेम करत नाही, तर ह्या गोष्टी आम्हाला समजायला कठीण होतात. पाळायला तर त्याच्यापेक्षा अधिक कठीण होतात. या मरणाच्या प्रोसेसमध्ये मरण आहे, पाप आहे, येशू ख्रिस्तानं त्यांच्यावर सैतान आहे, त्यांच्यावर मिळवलेला विजय आहे. या सगळ्या गोष्टीचं मर्म आम्हाला मंडळांच्यामध्ये विश्वासार्हांना अधिक सांगण्याची आवश्यकता आहे. आम्ही कोरोनापासून बरं होईल, देव आम्हाला बरं करेल, आमचा आजार झाला त्याच्यातून आम्हाला बरं करेल, याच्यापेक्षा ह्या गोष्टी त्या लोकांना सांगा, विशेषतः पाळक लोकांनी, की त्याची आवश्यकता आहे मंडळीला. तुम्ही आशीर्वादित व्हाल, तुम्हाला बरं वाटेल, तुम्हाला आज नाही मिळेल तर उद्या मरणारच आहे. 1 वर्षानं मरेन किंवा 10 वर्षानं मरेन किंवा कधीतरी मरणारच आहे ना. त्याची भीती बाळगायची का. एक अमेरिकेचे मिशनरी होते 50 वर्षापूर्वी पुण्यामध्ये. आमचे वडील त्यांची संकली सेवा करत होते, काम करत होते. तर ते पुण्यातल्या सॅलिसबरी पार्क एरियामध्ये राहायचे आणि त्यांच्या इथं आम्ही मी लहान होतो, 10-11 वर्षाचं असेल. त्यांच्याकडे आम्ही प्रार्थनेला चर्चला रविवारचं जायचं. त्यांच्या बंगल्याच्या बाहेर दारामध्ये मोठा पत्र्याचं मोठी पेटी होती. 6-7 फूट लांब अशी पेटी होती. आणि ती पेटी का ठेवलेली मला तर लहान असल्यामुळे मला पण लक्ष जायचं ती पेटी किती आहे. तर ती पेटी का ठेवली होती, ते त्यांची पत्नी, 2 मुलं, मुलगा मुलगी, 4 जण अमेरिकेतले होते, अमेरिकन होते, गोरे साहेब होते. आणि यदा करायची जर कोणी तिथं त्यांचं इथं कोणी मेलं तर त्यांची बॉडी त्या पत्र्याच्या पेटीमध्ये टाकून परत अमेरिकेला पाठवता यावी यासाठी ती पेटी, मोठी पेटी तिथे ठेवली होती. अगोदरच त्याची व्यवस्था. आणि ते तरुण होते त्या काळामध्ये, ते तर त्यांची मुलं 10, 12, 14, 15 वर्षाचे असतील, मुलगा मुलगी. हे लोक तरुण होते, 30, 35, 40च्या दरम्यान होते. तरी पण त्यांना मरणाबद्दलची त्यांनी अगोदरच तयारी केली की पेटी तिथे ठेवायची. आम्हाला असं वाटतं की हे सलाईन लावा, ते इंजेक्शन लावा, ते डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या. आज जर माझं आयुष्य वाढलं त्याच्यासाठी मी खटाटोप करतो. प्रसंगी आम्हाला पैसे नसले तर आम्ही कर्ज काढून मानसिक जीवाचा असेल ते प्रयत्न करतो. ही मानवी देहाची स्वाभाविक वृत्ती आहे की आपले प्रियजन जगावा, अधिक 4 दिवस देवांना अधिक द्यावे यासाठी मी जगतो. परंतु तुमच्या माझ्या आत्म्याचं काय. ठीक आहे, मनुष्यानं सगळं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. इथं त्या ठिकाणी ते सांगितलं संत पावलाचा, ते सांगायचा प्रयत्न आहे. आणि काय म्हटलं बघा सुरुवातीला की 51 वर्षामध्ये काय म्हटलं, पहा मी तुम्हाला एक रहस्य सांगतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. जे देहाचं मरण आहे त्याच्यातून जेव्हा तुम्ही आत्मिक देहदृष्ट्या मरता त्यानंतर तुमचा आत्मा जेव्हा तुम्हाला सोडून जातो ते कशा प्रकारचं असणार आहे, क्षणिक असणार, क्षणार्धात असणार आहे. निमिषात, क्षणात शेवटचा करणा वाजेल तेव्हा. आणि जे मेलेल आहे ते अविनाशी असे उठवले जाते. विनाश म्हणजे नाश संपूर्ण, अविनाश म्हणजे कायमस्वरूपी टिकणारं. आणि आम्ही अविनाशी असे होणार आहोत.
विनाशातून तुम्ही अविनाशीपणामध्ये जाता, देहातून तुम्ही आत्म्यात जाता, कारण तुमचं आयुष्य हे आयुष्य दीर्घायुष्य होतं. आता जर प्रवेश कसं युगानुग राज्य करतो, त्यांना अभिवचन दिलं, मग त्याच्या शोभतमानामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये की पहा मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्याबरोबर आहे. आमचं आयुष्य तर मग 60, 70, 80 जे काय असेल ते आहे. तो म्हणतो की मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्याबरोबर आहे. याचा अर्थ काय? त्यावेळी आम्ही असणार आहे का? त्यावेळी आम्ही असणार आहे म्हणून तर तो म्हणतो की तुमच्याबरोबर मी युगाची समाप्ती आहे. पण कोण असणार? आम्ही ज्यावेळेला आमचं तारण झालेलं आहे, आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, विश्वासणारे आहोत, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम करतो, आमचं तारण झालेलं आहे, तेच आम्ही कायमस्वरूपी देवाबरोबर असणार आहोत. जे नाहीत देवामध्ये ते कायमस्वरूपी नरकामध्ये असणार. आणि ते काय म्हटलेलं आहे? सर्व काळचा गंधकाचा अग्नीचा सरोवर आहे. नरकाचं वर्णन केलेलं आहे की आणि त्या ठिकाणी आम्हाला जे प्रभूमध्ये नाहीत त्यांना टाकलं जाणार आहे. आणि वेदना, आक्रोश, रडणं, दात खाणं त्या ठिकाणी चालणार आहे. आणि ते स्वर्गातलं राज्य जसं अनंतकाळचं आहे, युगानुगाचं आहे, अविनाशीपणाचं आहे, तसंच मरणाचं देखील राज्य हे नरकामध्ये सैतानाच्या याच्यामध्ये अनंतकाळचं दुःख, वेदना, त्रास, रडणं, आकांक्षानं. त्यासाठी एक शब्द वापरलेला संत देवाच्या वचनामध्ये संत पावलं की प्रवेश ख्रिस्ताना वापरलेला आहे. तो म्हणजे तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. दात खांदी तर आम्ही काय खातो नाही का, चिडून आमचं काही चालत नाही. आम्हाला वाटतं खूप काहीतरी करावं, मग आम्हाला वाटतं की व्हायच्यातून बाहेर पडावं, पण आम्हाला जात नाही. ज्यावेळेला आमच्या आटोक्याच्या बाहेरची परिस्थिती आहे आणि तरी पण आम्हाला काय करता येत नाही, त्यावेळेला आम्ही दात खातो. रडणं आहे नरकामध्ये, तेच भाग आहे. तुम्हाला तिथं रडणं, शोक करणं आहे, दात खाणं आहे, परंतु तुमचा इलाज नाही, काय चालत नाही, तुम्ही काय करू शकत. कारण तुम्हाला जो चान्स असतो तो देवाला तुम्हाला जगामध्ये तुम्ही देहामध्ये असताना दिलेलं आहे. त्याच वेळा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारायचं काय नाकारायचं ठरत असतं. जर तुम्ही त्यावेळेला नाकारलं तर प्रभू त्या ठिकाणी तुमची मदत कशी करणार? जर तुम्ही नरकात जाल तर तुम्हाला कसं तो मदत करणार? कारण तुम्ही तिकडचं मार्ग झालेलं आहे. जगामध्ये तुम्ही देवाचे वचन ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक नसता, देवाची प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला आवड निर्माण होत नाही. त्यावेळी प्रभू काय करणार? सदा शिकत असूनही कधीही सत्यापर्यंत न पोहोचलेल्या असे लोक असतात. वर्षानुवर्ष संदेश ऐकतात तरी पण त्यांच्यामध्ये बदल काय होत नाही. देवाकडे आम्हाला जावं असं वाटत. माझ्या आईला गेल्या 4-5 दिवसापासून तिला करायची पाठ असेल मनातून की देवा मला बोलवत आहे. आणि एका मरणाच्या अगोदर 3-4 दिवसापूर्वी वरती ती असताना हॉलमध्ये आपल्या दाराजवळ तिला बसवलं होतं. कारण तिने उलटी वगैरे केली त्या आणि मग ती बसली होती. तर मान एकतर ती अशी मान खाली घालून बसायची. पण जेव्हा मी कान तिच्या तोंडाकडे मिळून विचारून बघितलं, कारण तोंड हालताना दिसत होतं, त्यावेळेस ती देवा सूचन बोलत होती. कारण तिला सगळं बायबल पाठ होतं. ती प्रार्थना करत होती, प्रभू तुझी इच्छा माझ्या समोर काय आहे ते पूर्ण कर, प्रभू मला जवळ दे. किंवा ह्या सगळ्या गोष्टी कधी होतात जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये मुळालेले असतात, त्यावेळेला तुमच्या मनात आपोआप हे होतं. बरेच वेळ जे सगळ्या लोकांसाठी देवाला न मानणारे लोक सोडलं तर बाकी सगळ्या धर्माच्या लोकांचे लोक ते काय असतं, शेवटच्या क्षणी मरणाच्या वेळेला त्यांचे काय असतं, हे राहिले ते राहिले, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी नातवंड, माझी प्रॉपर्टी, घरदार, त्याची काळजी असते. आणि ते आपल्या मुलाला जे बाकी जिथं संपापात ह्याची काळजी घे, हे कर, ते कर. तिला तिचं काय नव्हतं. तिला तिच्या घराचं, तिच्या कुठल्या गोष्टीची काळजी नव्हती. तिला फक्त देवाबरोबरचे संबंध, सहभाग आहेत हे तिला जास्त महत्त्वाचं. तिच्या रूममध्ये तुम्ही बघितलं तर एक तर तपलेला वयामानामुळं चुकलेली असायची किंवा बायबल असं वाचायची किंवा प्रार्थना करायची. आणि हा जो भाग आहे तो ख्रिस्ती लोकांसाठी महत्त्वाचा. तर त्यामुळं आम्ही बदलले जाणार आहोत, क्षणात बदलून जाऊ. आणि कारण जे विनाशी त्याने अविनाशी पण धारण करावं. आता आम्ही विनाशी आहोत, आमचा देह सडणार आहे, मातीला माती मिळणार आहे, कुजणार आहे. पण जेव्हा अमरत्व कधी आम्हाला मिळेल, आमचा आत्मा देहातून निघून तो प्रभूकडे जाईल, त्यावेळेला ते अविनाशी पण आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून त्यानं ते परिधान करावं. परिधान करणं, अविनाशी पण परिधान करणं, याचा अर्थ तुमचा आत्मा हा अमर होणार आहे आणि तो प्रभूबरोबर कायमस्वरूपामध्ये असणार आहे. तर अमरत्व
परिधान करावे हे आवश्यक आहे, याची खूप आवश्यकता आहे. कारण मनुष्यानं सगळं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय नाही. आणि म्हणून आम्हाला हे अविनाशी पण प्राप्त व्हावं. देवाने ती तरतूद आमच्यासाठी केलेली आहे. त्याचं येणं या पृथ्वीला तलावरती 2000 वर्षापूर्वी देह धारण करण्यामध्ये केवळ मानवाच्या पापाबद्दल बलिदान द्यावं, त्यांच्या पापाची मुक्ती त्यांना मिळावी, त्यांना क्षमा मिळावी, तारण प्राप्त व्हावं एवढंच नव्हे तर त्यांना अविनाशी पण प्राप्त व्हावं आणि त्यांनी माझ्याबरोबर सदैव राहावं. देवांच्या शुभवर्तमानामध्ये प्रवेश कसा म्हणतो की अस्वस्थ होऊ नका, खिद्द होऊ नका, जिथे मी आहे तिथे तुम्ही असावं अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून मी पित्याकडे जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. म्हणजे तुम्ही आणि मी पित्याजवळ असावं, प्रभू येशू ख्रिस्ताजवळ असावं, याच्यासाठी त्यानं या जगामध्ये आला आणि ते महान बलिदानाचं कार्य त्यानं केलेलं आहे. परंतु बऱ्याच वेळेला आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला त्याचं महत्त्व किंवा त्याचं मर्म आम्हाला कळत नाही. आम्ही फक्त डोळ्यानं काय दिसतं, कानानं काय आम्ही ऐकतो, नाकानाने काय श्वास घेतो, तोंडाला काय आध्यात्मिक जगाचा विचार करतो. जर देव आहे ही संकल्पना सगळ्या बहुतेक जगानं मान्य केलेली आहे, याचा अर्थ सैतान देखील आहे. आणि सैतान हा देवाच्या लोकांना देवामध्ये वाढावा याच्यासाठी तो वाढू नये याच्यासाठी तो प्रयत्न करतो. वेगळ्या प्रकारच्या मोह आणि लोभ दाखवून तो आम्हाला देवाच्यापासून दूर न्यायचा प्रयत्न करतो आणि हे सर्वसाधारण ख्रिस्ती लोकांना समजत नाही, कळत नाही. मला ते त्यांना माहीत नाही आध्यात्मिक काय असतं हेच पुष्कळ लोकांना माहीत नाही. आणि त्यावेळेला आम्ही दैहिकदृष्ट्या विचार करतो, देहाच्या दृष्टीने विचार करतो, आमचं सुख, आमचा आनंद, आमचा एन्जॉयमेंट याच्यामध्ये विचार करतो आणि हे सगळं मिळाल्यानंतर मग आम्ही देव चांगला आहे. आध्यात्मिक जग तशा प्रकारचं नाही, ते वेगळं आहे. या प्रभूनं सांगितलं, संत कोण सांगितलं की या युगाबरोबर समृद्ध होऊ नका, या जगाबरोबर समृद्ध करायचं नाही, कारण आम्ही या जगामध्ये परके आहोत. आमचं सर्वकाळचं ठिकाण स्वर्ग आहे, तिथे आम्हाला जाऊन वस्ती करायची. त्या दृष्टीने आम्ही काय प्रयत्न करतो हे जास्त महत्त्वाचं. म्हणून जे खरोखर देवामध्ये विश्वासणारे, देवाची सेवा केलेले आणि किंवा इतर काम करून देवावर प्रेम करणारे लोक असेल त्यांना कधी मरणाचं त्यांना भय वाटलं नाही. कारण का त्यांना माहिती की मी नंतर मी नरकात नाही जाणार, मी प्रभूकडे जाणार, मी स्वर्गात जाणार आहे. सगळेच आजकाल काय झालं की इतके लोक मरायला लागले तेव्हा सगळेच म्हणतात बाबा स्वर्गात जाईन किंवा मोक्ष मिळेल किंवा आमचं काय काय होईल. पण जीवन तसं आहे का, जगतोय का आम्ही तसं काय? ह्या सगळ्या गोष्टी लयास जाणाऱ्या व्यर्थ आहेत आणि तात्पुरत्या आहेत, कायमस्वरूपी नाहीत. त्या कायमस्वरूपी फक्त एकच आहे सार्वकालिक जीवन, कायमस्वरूपी फक्त एकच आहे स्वर्गाचं राज्य, जिथं तुम्ही आणि मी देवाचे लेकरं, देवाचे हकदार आणि पुत्र आणि कन्या म्हणून तिथं असणार आहोत. त्यासाठी आम्ही झटलं पाहिजे आणि प्रयत्न केलं पाहिजे. त्यानंतर मरण विजयात गिळले गेले असा जो शास्त्र आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे, मरणाची नांगी पाप आणि पापाची गळ नियमशास्त्र आहे. परंतु जो देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो. प्रभू येशू ख्रिस्त काय होतो, आम्हाला विजय देतो कसा? पापावरती मात करण्याचा, पापाला दूर झाकण्याचा, दूर करण्याचा, त्याच्यामध्ये न पडण्याचं सामर्थ्य होतं. ज्या तुम्ही आणि मी निराश कधी होतो, घाबरतो कधी, काळजी कधी करतो, कारण जगातल्या गोष्टीकडे आम्ही ज्यावेळेला जास्त लक्ष लावतो त्यावेळेला आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी येतात. प्रॉब्लेम आहे, समस्या आहेत, भांडणं आहेत, वाद आहे, ह्या सगळ्या गोष्टी कधी होतात जेव्हा मी आत्म्यामध्ये आम्ही कमी असतो. आम्ही जगातल्या गोष्टीकडे जास्त आणि आत्म्यामध्ये कमी असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी. पण जेव्हा तुम्ही आणि मी प्रभूमध्ये असतो आणि त्याच्या अधीन होतो त्यावेळेला मात्र परिस्थिती वेगळी असते. मरणाच्या बाबतीमध्ये माहीत आणि जे तुम्ही आणि मी सध्या जिवंत आहोत ते आमच्या बाबतीत देखील तेच आहे की आम्ही जे आत्म्यामध्ये अधिक बलवान झालं पाहिजे, आत्म्यानं परिपूर्ण व्हा, आत्म्यानं बलसंपन्न व्हा. संत पाऊल 21 पत्रामध्ये लिहिताना सांगतो. याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 7व्या वचनात काय म्हटले बघा. याकोबाचं पत्र 7वा अध्याय 4था अध्याय आणि 7वं वचन.
म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. 3 आज्ञा, 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली म्हणजे देवाच्या अधीन व्हा. आम्ही देवाच्या अधीन होतो का? तर रविवार पुरतो होतो, चर्चमध्ये असतो तेवढा पुरतो. त्यानंतर आम्ही देवाच्या अधीन नसतो, आम्ही आमच्या मनाला वाटलं तसं आम्ही करतो. देवाच्या अधीन झाल्याशिवाय तुम्हाला विजय मिळणार नाही. या नव्या करारामध्ये आपण पाहतो की प्रभू आम्हाला सांगतो म्हणतो की तुम्ही प्रभूमध्ये महाविजय आहात. निश्चय विजय नाही तर महाविजय आहात. पण तो विजयानं आम्ही जीवन जगतो का? तो विजय आमच्या अंतःकरणात आहे का? तो आनंद आमच्या अंतःकरणात आहे का? ती शांती आमच्या अंतःकरणात नाही. कारण आम्ही जगातल्या गोष्टीला सोपावलेलो आहोत. आणि या जगापासून काय मिळणार आहे? निराशा आहे, अपमान आहे, त्रास आहे, संकट आहेत, अडचणी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जगापासून आम्हाला मिळतात. चांगलं काय मिळत नाही. तुम्ही आजचा रोजचा पेपर वाचला, किती टक्के तुम्हाला चांगल्या गोष्टी वाचायला मिळतात? त्याच्यापासून तुम्हाला बरं वाटलं असं वाटतं, ऐकायला मिळतं का, वाचायला मिळतं का? ॲक्सिडेंट आहे, बलात्कार आहे, तरुणाने किती मेले, मंत्र्यांच्या भानगडे, त्यांचे भ्रष्टाचार, अमक्याचे भ्रष्टाचार, काय काय अत्याचार केले जातात, बलात्कार होतात, चोऱ्या होतात. हे सगळं त्याच्यात दिसतं. काय देतं का? ते आम्हाला फक्त चित्र दाखवतं की सध्या जगात काय घडतं आहे हे दाखवते. पण त्याचं उत्तर वर्तमानपत्र देत नाहीत. पूर्वी चांगल्या गोष्टी सांगायचे, वर्तमानपत्र चांगलं बोर करायचे. आता ते पण होत नाही. पूर्वीच्या काळामध्ये देशामध्ये किंवा जगामध्ये कुठली जर मोठी घटना घडली तर हेडलाईन पहिल्या पानावरती असायची. आज हेडलाईनवर पहिल्या पानावरती ॲडव्हर्टाईज असते. किती फरक आहे. जगाचं दृष्टीने कुठं चाललेलं आहे. काय आम्ही मिळून समाधान होणार आहोत, आशीर्वादित होणार आहोत. कारण का हे देह कष्टमय आहे. त्याच्यासाठी एवढी खटाटोप तू का करावी? प्रभूचं वचन सांगता आम्हाला की जे आमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तृप्त असा, समाधानी असा, तर खऱ्या अर्थानं प्रभूची शांती तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट, प्रभूवर देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. सैतान हा आहे हे देखील सत्य, आणि तो तुम्हाला त्रास देणार, जे विश्वास त्यांना विशेष त्रास देणार, हे देखील तेवढंच खरं आहे. त्यामुळं सैतान त्रास देतो म्हणून आम्ही रात्री आमचे सर्व प्रियजन आले ते आम्ही बोलत बसलो होतो. त्यावेळी हा आध्यात्मिक युद्धाचा, अशुद्ध आत्म्याचा, सैतानाचा आम्ही त्यावेळी विचार डिस्कस करत होतो. आणि जे काय चर्चेसमध्ये काही मंडळांच्यामध्ये चालतं, अशुद्ध आत्मे काढणे म्हणा, लोकांना त्याच्यापासून मुक्त करणं देवाच्या सेवकांच्याद्वारे, हे चालत होतं. म्हणजे याचा अर्थ काय? सैतान आहे आणि तो कृतिशील आहे, तो कार्य करतो. तो कधी 24 आवर्स तो काम करतो, 24 तास काम करतो. आणि तो कोणाला गिळाव्याच्या शोधात तो फिरत असतो. गरजणाऱ्या सिंहासारखा तो करत सारखा आहे. तो सिंह नाही, आणि तो तुम्हाला तसं आव्हान, आणि माणूस त्याला बळी पडतो. आणि म्हणून काय की तो परमेश्वर सैतानाला अडवा. सैतान तुमच्या मार्गात येणार, तुम्हाला त्रास देणार, तुम्हाला दुःख देणार, निराश करणार, हताश करणार. आणि ज्यांना ख्रिस्त माहीत नाही ते लोक जेव्हा अशा प्रकारच्या परिस्थितीतून जातात तेव्हा ते निराश होतात आणि बरेच लोक कमकुवत मनाचे आत्महत्या करतात. कारण त्यांना माहीत नाही खरं सत्य कोण आहे, खरा जिवंत देव कोण आहे, त्यांना माहीत नाही. त्यामुळं ते आत्महत्या करतात. पण आम्हाला तो आत्मा प्रभूने दिलेला नाही आहे. तो भित्रेपणाचा आत्मा देवानं आम्हाला दिलेला नाही आहे. प्रीतीचा आत्मा, संयमनाचा आत्मा प्रभूने आम्हाला दिलेला याच याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रभूमध्ये आम्ही आहोत. मरणाचा आम्हाला भय नाही. सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. जेव्हा सैतानाला कळतं की ही व्यक्ती प्रभूमध्ये खूप स्ट्रॉंग आहे, बलवान आहे, आपलं काय त्याच्यावर चालत नाही, कारण ह्याच्या बाजूनं प्रभू येशू ख्रिस्त आहे, तेव्हा तो तुम्हाला सोडून पळून जाईल. खूप महत्त्वाची गोष्ट, जो तुमच्यामध्ये आहे, जो जगात आहे त्याच्यापेक्षा तो मोठा आहे. जगात कोण आहे? सैतान आहे. तुमच्यात कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून सैतानानं किती अडचण आणले, किती आमच्या विरोधात परिचय असली, तर पण जोपर्यंत आम्ही प्रभूमध्ये आहोत तोपर्यंत आम्हाला देण्याचं कारण काय नाही. कारण का? सैतान तुम्हाला तुमच्यापासून पळून जाईल. कारण तुम्ही येशूच्या नावामध्ये त्याला धमकता, येशूच्या नावामध्ये त्याला तुम्ही आज्ञा करता, आणि येशूच्या नावामध्ये त्याला ती आज्ञा मान्य करावी लागते. तो थांबू शकत नाही. प्रभू श्री ख्रिस्ताच्या शब्दामध्ये किती सामर्थ्य होतं. तो बोलला आणि सगळा गणसिकराच्या प्रदेशामध्ये
या भूतग्रस्त माणसाला जो उघडा रगडा फिरत होता आणि दगडानं ठेचून घेत होता स्वतःला साखरदार बांधलं होतं, त्याच्यामध्ये 2000 अशुद्ध आत्मे होते आणि ते त्याला त्रास देत होते. ज्यावेळेस तो म्हटलं की मला सुटका करा, प्रभूला सांगितलं होतं, त्या प्रवेश करताना त्या अशुद्ध आत्म्यांना आज्ञा केली आणि ते त्या डुकरामध्ये गेले. ते म्हटले की आम्हाला त्या तिकडे पाठवा डुकरामध्ये. मग ह्याच्या अंगातले अशुद्ध आत्मे त्या डुकरामध्ये गेले आणि त्या डुकरांनी जाऊन कड्यावरून नदीत उडे मारले आणि मेले. हा मुक्त झाला. तसं जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये असता तेव्हा तुम्ही मुक्त होणार. तुमच्यावरती सैतानाचं काही सत्ता चालणार नाही, कारण तुमच्या बाजूने लढणारा तुमचा देव आहे. तो म्हणतो मी तुमच्याबरोबर आहे, तुमच्या बाजूने मी लढणार आहे. विनाकारामध्ये कितीतरी सुंदर उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी इस्रायल सैन्य बलाढ्य शत्रूंच्या विरुद्ध लढताना देव त्यांच्यासाठी लढला. दावीद राजा गल्ल्याताला मारताना काय म्हणतो, हे युद्ध परमेश्वराचं आहे, परमेश्वर माझ्या बाजूने लढणार आहे. तो दिपाड मनुष्य, परंतु दाविदाच्या एका गोट्यामुळं तो मरतो. नेम धरून त्याला कपाळात दगड मारला कोफणीनं, तो पडला, जाऊन त्याचं मुंडकं त्यानं छाटलं. ज्यावेळेस सगळं इस्रायल सैन्य घाबरत होतं त्यावेळेला केवळ परमेश्वराच्या सामर्थ्यानं, परमेश्वराच्या नावानं तो गल्ल्यात होतो. तसंच आमच्या जगात सध्याच्या काळामध्ये सैतान हा त्या गल्ल्याच्यासारखा जरी आमच्यापेक्षा प्रबळ असला तर जेव्हा परमेश्वर आमच्या बाजूने लढतो तेव्हा त्याचं काही चालत नाही, त्याला पळून जावं लागतं. म्हणून बी फर्म, प्रभूमध्ये खूप बळकट असा, खूप बलवान असा, त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्या वचनामध्ये, सामर्थ्यामध्ये आणि विशेषतः सेवेमध्ये. कारण या त्याच्या पत्रामध्ये शेवटी काय म्हणतो, म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असता. आम्हाला आज्ञा काय आहे, प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा, काम करत राहा, शेवटपर्यंत काम करत राहा. आता मगाशी मी माझ्या बहिणीसंग बोलत होतो त्यावेळेला तुला सांगितलं, जे लोक काम करत नाही, आळशी असतात, बसून त्यांना खायचं त्यांना कळतं असं मस्त वाटतं, असे लोक मला आवडत नाही. मला असे लोक हे होतं. प्रभूचं वचन सांगते, देवाचं वचन सांगते की जो काम करत नाही, कष्ट करत त्यांना खाऊ पण नाही, इतकं देवाचं वचन स्पष्ट सांगते. म्हणजे ठीक आहे, प्रत्येकजण पोटासाठी काम करतो, पण देवाच्याच कामाचं काय, देवाचं काम कोणी करायचं, फक्त ती पाळकाची जबाबदारी आहे का, मंडळीचं काय का कर्तव्य आहे. आम्हीच सगळ्यांनी मिळून देवाचे कार्य वाढण्यासाठी, देवाची मंडळी अधिक वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी त्याच्या अगोदर 2 गोष्टी आम्हाला करायच्या. एक म्हणजे आम्ही स्थिर असलं पाहिजे, चंचल असतं कामा नये, डळमळीत असतं कामा नये, दोन्ही जगाला हात ठेवणार असतं कामा नये, कधी जगासारखं कधी देवासारखं असं नाही. स्थिर असा आणि अढळ असा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिक तत्पर असा. तर त्याच्यानंतर त्याच्या अगोदरचं 58 वर्षांनंतर माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. जर तुम्ही काम करता, देवाची सेवा करता, तर देव त्याचं प्रतिफळ तुम्हाला देणार आहे. आम्हाला 200% 400% म्हणा, आम्हाला गॅरंटी आहे, खात्री आहे की माझ्या आईला प्रभूनं तिचं प्रतिफळ तिला दिलेलं आहे, तिला ते स्वर्गात मिळालेलं आहे, पूर्ण माझी खात्री आहे. कारण तिचं सगळं आयुष्य प्रभूची सेवा करण्यातच गेलेलं आहे. आणि म्हणून प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. जे काम तुम्ही करता त्याचं प्रतिफळ देव तुम्हाला देतोच. आजची टेंडन्सी अशी स्वार्थी आहे, अल्पसंतुष्ट आहे आणि एक स्वतः केंद्रित आहे की फक्त देव आशीर्वादच दे, फक्त मला माझी इच्छा पूर्ण कर. पण देवाच्या सेवेचं काय, त्याच्या कामाचं काय, त्याच्यासाठी केलेले श्रम काय, त्याच्याबद्दल मात्र आम्ही सोयीस्कर ते बाजूला ठेवतो नेमकं पावले. आणि म्हणून हा भाग आहे तो प्रामुख्यानं ज्यावेळेला मी तेवढं सणामध्ये ज्यावेळेला संदेश देतो त्यावेळेला हे मी सांगतो. मला ह्याच्यातला हा शेवटचा भाग हे जे आहे ते सांगितलेले हे सिद्धांत. परंतु काय होतं की तुम्हाला एन्करेजमेंट काय आहे, तुमच्या अगोदर ज्या आपले प्रियजन कोणी मित्र किंवा जो कोणी असतील ते गेलेले आहेत, पण आमच्यासाठी त्यांनी काय सांगितलं, देवाचं आम्हाला मार्गदर्शन करतं की प्रभूच्या कामात अधिक तत्पर असा, काम करा, नाही का. म्हणजे ठरेक एक काम आहे, जे आम्हाला पडतं ते आम्ही करतो. माझी आई त्या स्वच्छतेची आवडते. परवाच्या दिवशी तिला खाली नेताना ती तब्येत वगैरे खूप नाचली, पण आमच्या हातला पायपुसणी आहे, ती पायपुसणी ती वेगळे वेडे वाकडे पडली, घडे पडल्या तिला.
तिच्या अंगात तेवढी ताकद पण राहिली नाही, ती चालताना पण हालायची. पण ज्यावेळेला ती पायपुसणी घडी विस्कटली होती तेव्हा तिनं पायाने ती सरळ केली. तर तिला हे सतत कामात करावं, म्हणजे घरातलं काम असो, पूर्वी तर आता तब्येतीमुळं तिला बाहेर जास्त जात नव्हती, पण पूर्वी घरातून बाहेर पडले की पाण्याचं भुकेचं तहानेची काळजी न करता सगळ्या रस्त्यानं जायची, घरोघरी जायची, स्वार्थ सांगायची. प्लस सांगती मँगोचे चॉकलेट खिशात असायची, जेच भेटेल त्यांना ते चॉकलेट द्यायची. येशूचं स्वार्थ सांगायचे. आयुष्यभर त्यांनी तेच केलं. माझ्या वडिलांनी पण केलं, माझ्या आईने पण केलेलं आहे. आणि म्हणून प्रभूमध्ये तुमचे प्रभूच्या कामात तुम्ही सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. कारण एकच जीवन आहे आणि ते त्वरित सरेल, लवकर संपणार आहे. आणि जे काम तुम्ही ख्रिस्तासाठी कराल ते मात्र कायम टिकणार आहे. कारण प्रभू आमच्या सगळ्या जीवनातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टींची नोंद ठेवतो. तुमचं दान, तुम्ही केलेली सेवा, तुम्ही केलेलं कार्य, त्या सगळ्या गोष्टीची नोंद प्रभूकडे आहे. असं वाटतं की आपण काय केलं कोणी बघितलं नाही, कोणाला माहीत नाही, पण तो बघतो ना, त्याच्याकडे नोंद आहे ना तुमच्या सगळ्या गोष्टींची. तुम्ही किती दान देता, तुम्ही किती सेवा करता, किती लोकांचे उपयोग पडता, हे देखील तो जाणून नाही आठवतो. त्याचा संदर्भ देखील तुम्हाला सांगतो की प्रेषितांची कृत्य प्रेषितांची कृत्याचा 10वा अध्याय आणि 4थं वचन. प्रेषित 10:4. तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दान धर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत. म्हणजे तुम्ही जे प्रार्थना करता, जे दान देता, जे काही चांगले कामं करता, जी देवाची सेवा करता, त्याची नोंद प्रभूकडे होते आणि त्याचं प्रतिफळ तो तुम्हाला मला देतच. कारण तो कुणाच्या ऋणात नाही. तुम्ही जर 10% देताय तर तुम्हाला 100 पट देतो. गेल्या आठवड्यात मी सांगितलं होतं नाही का, 100% आशीर्वाद देवानं कुणाला दिला तर 30 पट, 60 पट, 100 पट. आम्ही 10 पट देतो किंवा आम्ही 1 पट देतो किंवा जे काय देतो त्याच्या अनेक पटीनं प्रभू तुम्हाला मागणी आणि कल्पना करता येणार नाही इतका देव आम्हाला आशीर्वाद देतो. पण त्याच्या कामात आम्ही अधिकाधिक तत्पर असतो पाहिजे. सेवेमध्ये आम्ही तत्पर असतो. आम्हाला जास्तीत जास्त संधी मिळेल त्याच्यावेळी आम्ही किस्सा गाजवला पाहिजे, वचन लोकांना सांगितलं पाहिजे, प्रार्थनेसाठी त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे. त्याची आवश्यकता आहे. आज सध्याच्या काळामध्ये जग हे दिशाहीन आहे आणि सैतानाच्या पूर्ण असटत आहे आणि अशा लोकांच्या पण किस्से गाजवण्याचं काम आहे. काल कब्रस्तानामध्ये जे पाळक साहेबांनी भक्ती चालवली त्याने देखील तेच सांगितलेले. या जगात असताना मी जगातल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण तो आमच्या आत्म्याचं काय, देवामध्ये वाढण्याचं काय का. म्हणून प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. देव त्याचं प्रतिफळ तुम्हाला देईल. जसं माझ्या आईला प्रभूने दिलेलं आहे, देव तुम्हाला देखील गौरव. आणि या अलार्मिंग स्टेजमध्ये हे जे धोकादायक वातावरण आहे त्यामध्ये आम्ही मंडळींना अगोदर सावध होऊन प्रभूच्या मार्गात येऊन त्याची सेवा करावी. कारण माणसाच्या बेसिक गरजा काय आहेत, बेसिक हे काय गरज काय आहे, अन्न वस्त्र निवारा, तो आम्हाला देत नाही का. मग त्याच्या पलीकडे अजून आम्हाला काय हवं आहे नाही का, हे दे हे दे ते दे, समाधान होणार आहे. त्यावेळेला तो आम्ही सायकलवर जातो त्यावेळेला आम्हाला वाटतं की अरे माझ्याकडे 2 व्हीलर असते, 2 व्हीलर असं आम्हाला वाटतं अरे आता 4 व्हीलर असावी. 4 व्हीलर नंतर काय 8 व्हीलर पाहिजे का 16 व्हीलर पाहिजे. आमच्या ज्या लोभ आहे तो कधी संपत नाही. अजून आम्हाला पाहिजे, वॉन्ट पाहिजे. ते करू नका. देवाच्या गोष्टीकडे लक्ष द्या, देवाच्या कार्यामध्ये लक्ष द्या. त्यासाठी प्रभूमध्ये स्थिर व्हा, प्रार्थनेमध्ये स्थिर व्हा, आढळ व्हा आणि त्याचं कार्य करा. कारण हेच शेवटाला जाणार आहे, बाकी काही जाणार नाही. तुम्ही जे प्रभूसाठी सेवा केली तिची आठवण केली जाणार आहे. आज आम्ही 100-125 वर्षानंतर देखील पंडिता रमाबाईची आठवण करतो. ज्या महान देवाचे सेविका होऊन गेले त्यांची आठवण करतो. हेलन केलरसारखे नर्स आहे तिची आम्ही आठवण करतो. जगभरामध्ये तिच्या नावानं नर्सिंग डे पाळला जातो. त्यांनी जी सेवा केली ती जगभर आठवली जाते. तुमचे कामं जग आठवणार. तुम्ही काय केलं, इतरांसाठी काय केलं, प्रभूसाठी काय केलं हे प्रभू बघणार आहे. तुमची प्रॉपर्टी किती आहे, तुमची सत्ता किती बंगले, किती कार्य आहे, कुणाला काय त्याचं घेणं देणं नाही. प्रभूसाठी तुम्ही काय करता
आणि म्हणून प्रभूच्या कामामध्ये अधिक तत्पर असा. देवबाप तुम्हाला आशीर्वाद. पवित्र 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 जिवंत देवबाप्पा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, तुला मान महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्वदा असो. देवबाप्पा, आजच्या प्रभुवारी तुझे उपकार मानतो. तू आम्हाला आमच्या सध्याच्या स्थितीची जाणीव करून दिलीस. खरोखर देवबाप्पा, हा देह जो आहे तो नाशवंत आहे, तो वारा आहे, तो वाफ आहे, तो गवत आहे देवबाप्पा, क्षणभंगूर आहे. परंतु देवबाप्पा त्याचा डामडौल देखील दिखावा आहे प्रभू. परंतु जर तुझ्यामध्ये आम्ही आहोत, तुझ्या विश्वासामध्ये, तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझ्या वचनामध्ये, सेवा करण्यामध्ये, जर देवबाप्पा ते प्रभू तुझ्या स्मरणात राहणार, त्याची नोंद प्रभू तुझ्याकडे असणार आहे, त्याचं स्मरण तू करणार आहेस देवबाप्पा. आमच्याकडच्या प्रॉपर्टीवर की आमच्या पैशाकडं किंवा आम्ही किती देखणे आहोत, सुंदर आहोत किंवा आणखी काय आहे, या गोष्टी प्रभू तुझ्या लिखित काही नाही. आमचं अंतःकरणावर तू प्रेम करतेस आणि ते अंतःकरण तुझ्या दृष्टीनं नीट असावं, तुला आवडेल अशा प्रकारचं असावं. आणि विशेषतः आमची सेवा प्रभू, आमचं तुझ्यावरचं प्रेम कृतीशील असावं आणि ते तुला मान्य असावं, असं देणं आणि कृपेनं कर अशी तुला आम्ही विनंती करतो. या वचनांच्याद्वारे प्रभू प्रत्येकाचं सहाय्य आणि मार्गदर्शन कर अशी तुला विनंती करतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तुझ्या इच्छेप्रमाणे हो. जसे तू आमच्याने आम्हास हो आणि आम्हास कसे नकोस, तर आम्हास वाटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्याने ही सर्व काळ तुझीच आहे. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा सहभागी तुम्हास आणि तुमच्या सर्व प्रियजनास आता आणि त्याच्या समाप्तीपर्यंत असो. आमेन. यावेळेला मी एक संधी घेतो की ज्या लोकांच्यापर्यंत माझ्या आईच्या प्रभूकडे जाण्याची जी बातमी आली, त्यांनी आम्हाला फोनद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून आम्हाला सांत्वन केलं, आम्हाला आमच्यासाठी प्रार्थना केल्या, आम्हाला शुभेच्छा दिल्या. त्या सर्वांचं मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आभार मानतो, उपकार मानतो. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो.